नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती एनटी कॉम्पिटेटिव्ह इलेक्ट्रिकल वरती. तर मित्रांनो, आजचा टॉपिक असा होता आपला रेजिस्टन्स या टॉपिक वरती. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रिपरेशन करत असताना रेजिस्टन्स हा टॉपिक किती इम्पॉर्टंट असतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये पहिलाच टॉपिक असतो रेजिस्टन्स. आणि पूर्ण इलेक्ट्रिकल सिलेबस मध्ये रेजिस्टन्स शिवाय तुमचं एक पान सुद्धा हलत नसेल, तुम्हाला चांगलं माहिती असेल. इव्हन फिजिक्सचा टॉपिक जेव्हा तुम्ही 11वी 12वीला असतात ते पण सोडा, तुम्ही जेव्हा 8वी 9वीला असतात तेव्हा आपल्या पुस्तकामध्ये असतो रेजिस्टन्स टॉपिक. पण जेव्हा आपण इलेक्ट्रिकल फील्डमध्ये जेव्हा आपण आयटीआय करत असतो किंवा डिप्लोमा करत असतो, तर त्याच्यामध्ये तर तो एकदम आपल्या पाठीमागे ओझा असतो, तो म्हणजे रेजिस्टन्स या टॉपिक वरती. आपण कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना तो टॉपिक स्किप करून देतो, ठीक आहे. पण तो टॉपिक स्किप करून पुढे काही फायदा होत नसते, तुम्हाला चांगलं माहिती असेल, ठीक आहे. तर बघा, तसंच एक टॉपिक म्हणजे रेजिस्टन्स मधला कलर कोडिंग. आता बघा, कलर कोडिंग या टॉपिक वरती आपला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हमखास प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे न्यूमेरिकल बेस मध्ये, ठीक आहे. अशी कोणतीच एक्झाम झाली नाही मित्रांनो, मी आतापर्यंत एक्झाम दिले त्याच्यामध्ये रेजिस्टन्स या टॉपिक वरती क्वेश्चन आलेला नाही, ठीक आहे. तर त्याच्याच बेस वरती म्हणजे हा जो चार्ट आहे रेजिस्टन्स कलर कोडिंग वरती, या चार्ट वरती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या चार्ट वरती तुम्हाला क्वेश्चन हमखास बघायला मिळत असतो. तर आता काही मुलांचे प्रश्न असे असतात की हा जो चार्ट आहे तर तो कसं काय लक्षात ठेवायचा. तर बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही असं बघितलं तर तुम्हाला लक्षात राहण्याची म्हणजे विषय येत नाही, तुम्ही कसं काय पाठ करा हा चार्ट, ठीक आहे. तर मग मी पण असं काय जेव्हा पुस्तक बघितलं होतं चार्ट वगैरे, तर तेव्हा मी 11वीला का 12वीला होतो तेव्हा हा चार्ट बघितला असताना मी तो टॉपिक स्किप करून दिला होता, कारण की वाटलं की भाऊ हा जो टॉपिक आपला अवघड आहे, होणार नाही. पण जेव्हा मी आयटीआय वगैरे केला मग तेव्हा समजलं की बाबा आपल्या इलेक्ट्रिकल फील्डमध्ये तर हा टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग याला आपण स्किप करून काही फायदा आहे का? नाही, तर आपल्याला काही ना काहीतरी बघावं लागेल. तर मग मी पुस्तक वगैरे बघितलं तर पुस्तक होतं आपलं प्रदीप रेडेकर सरांचं पुस्तक होतं. तर त्याच्यामध्ये एक ट्रिक होती, बेबी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईफ कोण, अशी एक सिंपल अशी ट्रिक होती. म्हणते फक्त असं एक सिंपल अशी लाईन होती आणि त्या लाईनच्या खाली हा असा एक चार्ट होता. तर हा चार्ट, तर ते लाईनच्या आणि याचा काय संबंध आहे ते का मला काही समजलं नाही. आमचे टीचर होते, शिक्षक होते आयटीआय कॉलेजचे, त्यांनी काही सांगितलं नाही, फक्त चार्ट वगैरे सांगून दिला, मोकळं करून दिलं. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा चार्टचा जर कधी पाठ करायचा प्रयत्न केला तर होणार नाही. तर आपण ह्या ट्रिक मार्फत आज आपण समजणार आहोत की हा चार्ट पूर्ण काय आहे. तर बघा मित्रांनो, आपण जो हा चार्ट आहे तो पूर्णपणे स्टोरी बेस नुसार आपण तो समजून घेणार आहोत. तर बघा, वरती तुम्ही हेडलाईन दिसत असाल, बेबी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईफ. तर बघा हे कॅप्शन काय मित्रांनो माहिती का? तर बघा, एक गाव असतं, सपोज तुमच्या कॉलनी एरियामध्ये एक बेबी रॉय नावाचे काका असतात, ठीक आहे. तर तुम्ही गोष्टी आता व्यवस्थित आहे का? बेबी रॉय नावाचे काका असतात, म्हणजे ते काकांचं लग्न वगैरे झालं नसतं, पण त्यांना मुलं शिवत असतात काका काका म्हणून, कारण की त्यांचं वय जास्त असतं आणि ते असतात ख्रिश्चन, ठीक आहे. आता ख्रिश्चन लोकांचे नाव तुम्हाला माहिती असतं काय असतं, रॉय, सॅम वगैरे असे इंग्लिश नावं असतात. तर तसं त्यांचे नाव होतं बेबी रॉय. तर हे काकांचं लग्न झालं नव्हतं, मग ते काका मुलं त्यांना चिवायचे काका काका म्हणून. काकांचे बी डोक्यात झालं की बाबा आता आपलं लग्न करायचं, काही का होऊन जाय ना, किती दिवस कुवारे राहणार आहे आपण, ठीक आहे. मग काकाने विचार केला की बुवा आपण तर काही बेरोजगार आहे, आपल्याला कोण पोरगी देणार आहे काम नाही धंदा नाही. तर मग काकाने विचार केला की बुवा आता आपल्याला मुलगी शोधायची आहे. तर मग त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हला कॉल वगैरे केला, पर्सनली भेटले वगैरे की बुवा मला एखादी मुलगी असेल तर बघावं तिथं. मग त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये 2-3 जणांनी नाही सांगितलं की तू काय काम धंदा करतो, काम नाही धंदा नाही काही नाही, तुला कोण पोरगी देणार आहे. तर असे निगेटिव्ह आपले लोक असतात, तुम्हाला माहिती असेल, आपल्या विवाह स्थळामध्ये अडथळा आणत असतात. तसे लोक त्यांना भेटले काकांना. मग काकांनी अजून 2-3 थांबले नाही, त्याच्यावर शांत राहिले नाही, परत कॉल फिरवले. तर असं एक जण त्यांना सांगितलं की बुवा आमच्या गावाला ये तू, ब्रिटानिया गाव आहे त्यांचं आलं. तर आमचं ब्रिटानिया गाव आहे, तर ब्रिटानिया गावाला येऊन सांग तू बघून घे, एक मुलगी आहे, ती मुलगी जर का तुला आवडली तर तू तिच्याशी लग्न करून घ्यायचो. तर काका एकदम खुश झालं की बाबा चला बुवा आता पोरगी भेटली, मी लग्न करून टाकेल, मोकळा होऊन जाईल. आणि जी आपल्याला मजा घेत आहे त्यांना दाखवेल की बुवा मी लग्न केलं फॉर्म मध्ये. तर काका एकदम मस्त फॉर्म मध्ये गेले, बॅग वगैरे घेऊन डायरेक्ट चालले गेले ब्रिटानिया गावाला, ठीक आहे. ब्रिटानिया गावाला गेल्यानंतर काकाने मुलगी वगैरे बघितलं, नाश्ता वगैरे केला, चहाचा मुलगी बघण्याचा कार्यक्रम वगैरे असतो तो आपला असतो. तसं त्यांनी कार्यक्रम वगैरे बघितला, मुलाला मुलगी आवडली, मुलगीला मुलगा आवडून गेला. काका तर टपले होते, बाबा कोणती का मुलगी राहू, मला फक्त लग्न करायचे, संपला विषय. काकाने लगेच सांगितलं मला माझा होकार आहे, मुलगीने सांगितलं माझा होकार आहे. तर अशा कंडिशन मध्ये त्यांचं लग्न जुळून गेलं. मला जे काही गल्लीत जे रिकाम तिकडे पोरं होते ते म्हणतात काका कुठे गेले, काका कुठे काही दिसत नाही, काकाची दिसत नाही. तर असं त्याला एक जण सांगितलं की बेबी रॉय गेला कुठं, ब्रिटानियाला, आणि व्हेरी गुड वाईफ आणली. मित्रांनो लक्षात ठेवा, बेबी रॉय गेले कुठं, ब्रिटानियाला,
आणि व्हेरी गुड वाईफ आणली. तर तसंच मित्रांनो लक्षात ठेवा, बेबी रॉय, ठीक आहे, ग्रेट ब्रिटानिया व्हेरी गुड वाईफ, म्हणजे बेबीच्या तुम्हाला फक्त घ्यायचं हा बेबी रॉय आणि ग्रेट ब्रिटानिया व्हेरी गुड वाईफ. मित्रांनो आता ही स्टोरी तुम्ही इथं स्टॉप करा, आता फक्त कन्सेप्ट मध्ये या, ठीक आहे. तर आता हे जे कलर कोड आहेत मित्रांनो, हे असे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, ठीक आहे. तर हे 10 कलर कोड तुम्हाला पाठ करायचे, ठीक आहे. तर पाठ करताना तो सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स तुम्हाला मॅच व्हायला पाहिजे. तर ह्या सिक्वेन्स मॅच होण्यासाठी जी ट्रिक होती बेबी रॉय. आता बेबी रॉय काय होतं, एक जणाचं काकाचं नाव होतं ते, ठीक आहे. काकाचं नाव होते, ते कुठे गेले होते, ब्रिटानियाला. पण काय होतं, ब्रिटानिया काय केलं त्यांनी, ग्रेट ब्रिटानियाला त्यांचं गाव होतं, ठीक आहे. आता त्यांनी तिकडनं काय आणलं, व्हेरी गुड वाईफ. बघा मित्रांनो एक शॉर्ट ट्रिक तुमची इथं तयार होऊन जाते. बेबी रॉय नावाचे काका होते, ते ग्रेट ब्रिटानियाला गेले मुलीचं स्थळ बघण्यासाठी. ती मुलगीला मुलगा आवडला, मुलगाला मुलगी आवडली, त्यांचं झालं लग्न. मग तिकडनं झालं व्हेरी गुड वाईफ, म्हणजे तिने एकदम सुंदर अशी आकर्षक अशी मुलगी आणली आणि त्या मुलाला दाखवलं की बाबा बघ माझे पण लग्न झालं. तर मित्रांनो ही अशी सिंपल अशी स्टोरी होती ती. तर बघा मित्रांनो ती जी स्टोरी होती आता तुम्ही स्किप करा, आता मेन पॉईंट वरती. आता बघा आपल्या रेजिस्टन्स मध्ये बँड असतात, फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड, ठीक आहे, आणि फोर्थ बँड असतात. तर या बँडचा जो कलर कोड असतो तो पूर्णपणे फिक्स असतो आणि हा जो सिक्वेन्स असतो तर हा सिक्वेन्स आपला पार्ट करणं मस्ट कंपल्सरी असतं. त्याच्यासाठी ही सिंपल अशी ट्रिक होती, ठीक आहे. तर बघा त्याच्यामध्ये आहे बेबी रॉयचा तुम्हाला घ्यायचा आहे ब्लॅक, बीचा घ्यायचा आहे तुम्हाला ब्राऊन, आरचा घ्यायचा आहे रेड, ओचा घ्यायचा आहे ऑरेंज, व्हाईटचा घ्यायचा आहे येलो, ठीक आहे. तर बघा मित्रांनो बेबी रॉयचं तुमचं माणसाचं नाव, माणसाचे नाव म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या सिक्वेन्स. नंतर तुमचं आलं ग्रेट ब्रिटानिया. आता ग्रेट ब्रिटानिया म्हणून तुम्ही घ्यायचंय ग्रीन. मित्रांनो तुम्हाला ग्रीन घ्यायचंय, ब्रिटानियाचा शब्द घेऊन पकडून तुम्हाला घ्यायचं ब्ल्यू, व्हेरीचा शब्द घेऊन पकडायचं व्हायलेट आणि गुडचा शब्द पकडून तुम्हाला घ्यायचं ग्रे आणि व्हाईटचा शब्द पकडून घ्यायचे तुम्हाला व्हाईट. तर बघा मित्रांनो हे सिक्वेन्स तुम्ही पाठ करून घ्या. फक्त स्टोरी लक्षात ठेवा, स्टोरी पण लक्षात ठेवलेली तुम्ही आता आयुष्यामध्ये स्टोरी लक्षात असणार आहे, ठीक आहे. पण हा सिक्वेन्स बघा लक्षात ठेवा, बेबी रॉय ग्रेट ब्रिटानिया व्हेरी गुड वाईफ. काय सिंपल मित्रांनो, बेबी रॉय ग्रेट ब्रिटानिया व्हेरी गुड वाईफ, खतम कहाणी. बघा हा सिक्वेन्स जर का तुम्हाला पाठ झाला तर आता पुढचा टप्पा असतो बँड वरती, ठीक आहे. तर आता आहे फर्स्ट बँड, सेकंड बँड. आता फर्स्ट बँडला तुम्हाला घ्यायचे हे सिक्वेन्स कलर कोड पाठ झाल्यानंतर, ठीक आहे, नंतर तुम्हाला घ्यायचं आहे 0 1 2 3 4 5 6 7 8 9, ठीक आहे. फक्त तुम्हाला 9 पर्यंत घ्यायचंय मित्रांनो. आणि हा जो गोल्ड आणि सिल्वर आहे आपण थोडं होल्डर राहू द्या, आपण याच्याविषयी नंतर बोलू, ठीक आहे. तर हा सिक्वेन्स तुम्हाला घ्यायचा, पहिले घ्यायचं 0 1 2 3 4 5 6 7 8 9, खतम कहाणी. 9 नंबरला येईल तुमचा व्हाईट, ठीक आहे. नंतर तुम्ही सेकंड बँडला घ्यायचा परत तो स्टार्ट 0 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे. हा झाला तुमच्या सेकंड बँड पर्यंत. तर बघा मित्रांनो मॅक्सिमम जे क्वेश्चन असतात ना तुम्हाला फर्स्ट अँड सेकंड या बँड वरती आधारित असतात. एखाद्या वेळेस जर कधी क्वेश्चन हार्ड लेवलला काढला तर क्वेश्चन जो असतो तो चौथ्या बँड पर्यंत घेऊन जात असतो, ठीक आहे. तरी पण आपण हे चार्ट मध्ये बघूनच घेतो चौथ्या बँड काय विषय असतो. तर बघा हे जे तुमचे असतात फर्स्ट बँड सेकंड हे असतात एक नंबर असतात मित्रांनो, नंबर ऑफ रेजिस्टन्स, ठीक आहे. तर हा असतो नंबर ऑफ रेजिस्टन्स असतो. तर मित्रांनो अशाच प्रकारे जो आपला असतो तिसरा बँड, तर हा तिसरा बँड असतो मल्टिप्लाय फॅक्टर मध्ये, ठीक आहे. तर याला सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, हा बँड असतो जो काही आपले नंबर असतात, सपोज फर्स्ट बँड सेकंड बँड हे आपला असतात नंबरच्या फॉर्मॅट मध्ये. तर या नंबरच्या फॉर्मॅट मध्ये असताना तिसरा बँड कधी आला तर त्या नंबरवरती किती शून्य ठेवायची हे कोण ठरवत असतो, तर तो असतो थर्ड बँड, सॉरी तिसरा बँड, ठीक आहे. तर हा तिसरा बँड आपला ठरवत असतो त्याच्या नंबरवरती किती शून्य ठेवायचे. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज तुम्हाला कधी नंबर कलर दिला असेल आर, ठीक आहे, आर वाय बी, ठीक आहे, हे 3 कलर तुम्हाला दिले असेल. तर बघा आपल्या नियमानुसार आर वाय बी आपला रेजिस्टन्सचा कलर कोड करायचा असेल तर आर साठी आपण काय युज करतो असतो 2, तर इथे येईल 2. वाय साठी आपण युज करत असतो 4. 4 पर्यंत हा नॉर्मल नंबर आहे. आपण काय बोललो होतो फर्स्ट बँड आणि सेकंड बँड हा एक फक्त नॉर्मल अंक आहे, एक फक्त नंबर आहे. तर तिसरा बँड आहे तो आहे मल्टिप्लायर. आता तिसरा बँड म्हणजे आता ह्याच्यामध्ये आला आपला बी. तर ठीक आहे, आता बी म्हणजे आपण काय घेतलेलं आहे ब्लॅक आहे आणि ब्राऊन आहे, ठीक आहे. तर आपण घेणार आहोत आता हा ब्राऊन, ठीक आहे. आता फक्त ऑप्शन मध्ये इथं फक्त मी बी लिहिलेला आहे,
तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं दिलेला मेन्शन केला असेल प्रॉपर ब्लॅक आहे की ब्राऊन आहे, तर आपण हा समजून घेऊ ब्राऊन आहे. ठीक आहे, तर ब्राऊनचा मल्टिप्लायर फॅक्टर आहे 10. म्हणजे आता याच्यावरती शून्य ठेवायचे आहे 1, तर आपण ठेवू शकतो 0. तर ती मित्रांनो ही तुमची व्हॅल्यू झाली आहे ओम मध्ये. तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही आता एक काम करा, पुस्तक घ्या, YCTचे वगैरे PYQ क्वेश्चन बघा इंटरनेटवरती, रजिस्टर कलर कोडिंगचे तुमचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. मित्रांनो काही विषय नाही, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा हा सिक्वेन्स, बेबी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईफचा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला माहिती असेल फर्स्ट बँड सेकंड बँड फक्त एक नंबर आहे, ते पण 0 पासून ते 9 पर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. आणि जो तिसरा जो बँड तो आहे मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय म्हणजे काय, जेवढे नंबर असतील त्याच्यावर किती शून्य ठेवायचे कोण ठरवणार आपला तिसरा बँड. आता ठीक आहे, जर काही इथं ग्रे राहिला असता तर ग्रे वरती 8 शून्य ठेवलं असतं आपण. सपोज इथं काही राहिला असतं जी, ठीक आहे, तर आपण इथे डायरेक्ट ठेवलं असते 8 शून्य, 1 2 3, 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथं आलं असतं हो. ठीक आहे, तर अशा प्रकारे ते व्हॅल्यू येत असतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. खूप इझी क्वेश्चन असतात ते, फक्त तुम्हाला हा चार्ट लक्षात असणं मस्ट कंपल्सरी असतं. तर मित्रांनो अजून एक बँड असतो, तर तो म्हणजे आपला चौथा बँड असतो टॉलरन्सचा. ठीक आहे, तर मित्रांनो हा टॉलरन्स पण फिक्स असतो, +- 5% असतो आपला गोल्डचा, +- 10% असतो आपला सिल्वरचा. ठीक आहे, तर फक्त तुम्हाला हे 2 टॉलरन्स लक्षात ठेवायचे मित्रांनो. अदर बघा इथं पण टॉलरन्स होते, पण ते काही एवढे इम्पॉर्टंट नाही, कोणी विचारत पण नाही ते. ठीक आहे, आणि हा पण तुम्ही ऑप्शनला राहू द्या. ठीक आहे, +-1% आणि +-2%. ठीक आहे, पण मॅक्झिमम इम्पॉर्टंट तुम्हाला हा जे. ठीक आहे, आता हा टॉलरन्स काय असतो माहिती का, जेव्हा तुम्हाला माहिती असेल प्रत्येक मशीनची इफिशियन्सी 100% नसते, ती फक्त आयडियल असते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काही ना काही एरर असतो, तर तो एक प्रकारचा एरर समजू शकतो तुम्ही. +-5% आपण मान्य करू शकतो. ठीक आहे, तसेच आपलं फ्रिक्वेन्सी पण असते +-5%, सॉरी 3% असते. अशा प्रकारे तुम्ही हा चार्ट लक्षात असू द्या मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट असणार चार्ट आहे, जर तुम्ही विदाऊट ट्रिकनी क्वेश्चन सॉल्व्ह म्हणजे चार्ट बघायला गेला तर तुमच्याकडनं पॉसिबल नाही. पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला लक्षात असणार नाही, ब्लॅक ब्राऊन रेड ऑरेंज ग्रीन ब्ल्यू व्हायलेट हे कलर असतात, आणि हा जो सिक्वेन्स हे तुम्हाला थोडं क्रिटिकल जातं. ठीक आहे, पण शॉर्ट ट्रिक येते म्हणजे काय, बेबी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईफ, याच्यावर तुम्ही लक्षात असू द्या. याच्या डायरेक्ट फर्स्ट बँड असतो आपला नंबर असतो, सेकंड बँड पण नंबर असतो, तिसरा बँड असतो मल्टीप्लायर म्हणजे त्या नंबरवरती किती शून्य ठेवायचे कोण ठरत असतो तिसरा बँड. चौथा बँड असतो आपला टॉलरन्स. आता टॉलरन्स एकदम तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, जर कोणी कन्फ्युज असेल गोल्ड मध्ये आणि सिल्वर मध्ये बघा, तर बघा मित्रांनो जास्तीत जास्त लोक हे सिल्वर घेत असतात, कारण की त्यावर ते स्वस्त असतं. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता मॅक्झिमम लोक हे घेत असतात सिल्वर म्हणजे चांदी घेत असतात, कारण की ते असतं स्वस्त. मॅक्झिमम लोक चांदी घेत असतात कारण की ते असतं स्वस्त, म्हणून 10% हा जास्त असतो. ठीक आहे, कोणाचा सिल्वरचा. आणि कमीत कमी लोक घेत असतात गोल्ड, कारण की ते जास्त महाग. कमीत कमी लोक घेत असतात लोक गोल्ड, कारण की ते असतं महाग, म्हणून असतो 5%. ठीक आहे, हा जो तुम्ही जो कन्फ्युज असतो सिल्वरला काय असतं गोल्डला काय असतं, सिल्वरला हे सिल्वर हे जास्त ते लोक मॅक्झिमम लोक घेत असतात, कारण की ते असतं स्वस्त, त्याच्यामुळे जास्त आकडा घ्यायचा 10चा. ठीक आहे, गोल्ड हे असतं महाग, त्याच्यामुळे लोक घेत असतात कमी, म्हणून तुम्ही लक्षात असू द्यायचं 5. तर मित्रांनो असं तुम्ही सिल्वर आणि गोल्डचं पण लक्षात असू द्या. ठीक आहे, कधी कधी तर तुम्हाला सिल्वर आणि गोल्ड वर टॉलरन्स फक्त टॉलरन्स वर सुद्धा क्वेश्चन विचारतात वन लाईन मध्ये. ते काय नाही, एकदम इझी क्वेश्चन राहतात, ते कोणी पण अटेंड करतं, पण ते तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये राहायचे असेल तर असे क्वेश्चन हे तुम्हाला ठरवत असतात. ठीक आहे, तर तुम्ही हे चार्ट वगैरे एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि आता एक काम करा, फक्त तुम्ही PYQ कोणतं पण पुस्तक घ्या, YCTचं घ्या, रामबाण वगैरे तुम्हाला मागे सजेस्ट केलं होतं, तर ते पुस्तक घेऊन सर त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ओपन करा. ठीक आहे, रेजिस्टन्स टॉपिक असेल तिथं, तर ह्या टॉपिकचे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करा, ते पण फक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करा मित्रांनो. ठीक आहे, थेरिटिकल न करा, न्यूमेरिकल क्वेश्चन आज तुम्ही सॉल्व्ह करून टाका. जेवढं असतील तुम्हाला प्रयत्न करा, जे का तुम्हाला म्हणजे बघा 90% तर तुमची इथं क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. फक्त काही 10% तुम्हाला काही म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे आले तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप पण आहे तसं, तिथं तुम्ही ते क्वेश्चन शेअर करू शकता, आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, तिथं पण तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आजचा हा जो व्हिडिओ होता तर तो आपण इथं स्टॉप करू. आणि मित्रांनो जर का तुम्हाला याच्या रिलेटेड काही थोडेफार डाऊट जरी असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला नक्की शेअर करा, तिथं मी ऍक्टिव्ह असतो. तर वेळात वेळ मिळाला तर तुम्हाला तिथं लगेच रिप्लाय देतो. ठीक आहे, तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. थँक्यू.